गुड इव्हनिंग आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, या अगोदर या डिसेंबर 2025मधील जे आशांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे मुद्दे वगैरे आहेत किंवा अत्यंत महत्त्वाची अशी उपयुक्त अशी प्रश्नावली जी आहे किंवा उपयुक्त माहिती वगैरे आहे, तर त्याचा व्हिडिओ मी थोड्या वेळापूर्वी अपलोड केलेला आहे याच आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलवरती. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो तेवढा पाहून घ्या, कारण की तो व्हिडिओ तुमच्यासाठी खास ठरणार आहे. आणि तो व्हिडिओही तुमच्या इतर अशा मैत्रिणींपर्यंत शेअर करा. आणि आताचा जो व्हिडिओ आहे हा तर खूपच महत्त्वाचा आहे, कारण हा व्हिडिओ केस स्टडी विषय असणार आहे. त्यामुळे हा देखील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला व यातील जी काही उपयुक्त आणि महत्त्वाची अशी माहिती आहे तर ती तुमच्या इतर अशा मैत्रिणींपर्यंत देखील पोहोचू द्या. तर शेअर करायला विसरू नका. आणि प्रत्येक आशाताईंनी, म्हणजे जेवढ्या आशाताई हा व्हिडिओ पाहतील तर त्यांनी लाईक करणं अतिशय महत्त्वाचं आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ पाहता आणि सोडून देता, त्याला कमेंट वगैरे करत नाहीत किंवा लाईक करत नाहीत, तर हे योग्य नाही. किंवा स्क्रीनशॉट मारून साईटला होता, हे देखील योग्य नाही. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओतील प्रश्नांव्यतिरिक्त देखील काही महत्त्वाची माहिती तुमच्यासोबत या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर होते. तर त्यामुळे व्हिडिओमधून स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक आणि तुमच्या इतर एका तरी अशा मैत्रिणींपर्यंत शेअर करायला आणि कमेंट वगैरे एखादी कमेंट जरी दिली तरी तरी योग्य होणार आहे. चला तर मग ज्या टॉपिकसाठी आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो पाहूयात. तर बघा, एका वाक्यात उत्तरे द्या. जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा करतात? तर उत्तर बघा, जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलैला साजरा करतात. कुपोषणाचे 2 प्रकार सांगा. तर कुपोषणाचे 2 प्रकार, अल्पपोषण त्यालाच आपण अंडर न्यूट्रिशन आणि अतिपोषण म्हणजे ओव्हर न्यूट्रिशन असे म्हणतो. जंतनाशक मोहिमेत कोणती गोळी देतात? तर जंतनाशक मोहिमेत हे इंग्लिशमधून लिहिलेलं आहे, तर ते अल्बेंडेझॉल ही गोळी देतात. ॲनिमिया मुक्त भारत अभियानात किशोरवयीन मुलींना कोणती गोळी देतात? तर आपल्याला माहिती आहे की हे जे काही ॲनिमिया मुक्त भारत अभियान आहे तर त्या अंतर्गत किशोरी मुलींना IFAची निळी गोळी आठवड्यातून एकदा देतात. बालकांना पूरक आहार कधीपासून सुरू करतात? तर बालकांना पूरक आहार हा 6 महिने पूर्ण झाल्यानंतर सुरू करतात. तर त्यापुढील प्रश्न बघा, केस स्टडी उतारा वाचून उत्तरे द्या. तर यामध्ये केस आशाताईंसमोर मांडली जाते आणि एका आशा स्वयंसेविका या दृष्टीने आपण त्या केसची उत्तरे किंवा ती केस सोडवायची असते. तर बघा, केस कशा प्रकारचे आहे. राजकुमार 1 वर्षाचा आहे. घरच्यांसोबत 3 वेळा जेवण करतो. त्याचे वजन 7 किलो आहे. आई त्याला अंगावर दूध पाजत नाही. बाळ सारखे आजारी पडते. अंगणवाडीत बाळाचे वजन घेण्यासाठी माता बाळाला घेऊन जात नाही. तर प्रश्न पहिला बघा, बाळ कुपोषित आहे का हे कसे कळेल? तर बाळ कुपोषित आहे कारण त्याचं वजन सामान्य वजनापेक्षा, म्हणजे सामान्य त्याच्या 1 वर्षाच्या मानाने जेवढं काही त्याचं वजन वगैरे असेल तर त्याच्यापेक्षा ते कमी, म्हणजे 7 किलोग्रॅम आहे आणि तो सारखा आजारी पडत आहे. यावरून आपण म्हणू शकतो की बाळ कुपोषित वगैरे आहे. तर त्यानंतर बघा, बाळाला स्तनपान किती वर्षापर्यंत द्यावे? तर साधारणतः बाळाला 2 वर्ष पूर्ण होईपर्यंत स्तनपान द्यावे. बाळाची काळजी घेण्याबाबत मातेला कोणता सल्ला द्यावा? तर बाळाला 2 वर्षापर्यंत स्तनपान करणं, स्तनपानासह 6 महिन्यानंतर पूरक आहार देणं, अंगणवाडीमध्ये जो काही THR भेटतो तर तो तो आहारात समावेश करणं किंवा त्या अंगणवाडीमध्ये जे काही वजन वगैरे घेतात तर त्यासाठी देखील त्या बाळाला घेऊन जाणं. या व्यतिरिक्त घरी देखील त्याला पूरक आणि वयानुसार पोषक असा आहार, यामध्ये फळे, भाज्या, डाळी यांचा समावेश करणे यासारखा सल्ला देखील आपण देऊ शकतो. त्यानंतर बघा, रक्तक्षय टाळण्यासाठी आहाराचा काय सल्ला द्याल? तर रक्तक्षय टाळण्यासाठी आहारामध्ये तृणधान्य व कडधान्य, उदाहरणार्थ जास्त लोहाचं प्रमाण असणारं नाचणी, बाजरी आणि मूग यांचा समावेश करावा. तसेच हिरव्या पालेभाज्या, यामध्ये पालक, मेथी आणि ब्रोकोली, ड्रायफ्रूट्समध्ये खजूर, मनुका आणि फळांमध्ये डाळिंब, बीट आणि तर या व्यतिरिक्त अंडी आणि चिकन वगैरे असेल तर याचा देखील आहारात रक्तक्षय टाळण्यासाठी, म्हणजे लोहाने समृद्ध असे हे स्रोत आहे तर त्यांचा रक्तक्षय टाळण्यासाठी आहारात समावेश करण्याचा सल्ला आपण देऊ शकतो. क्षयरोग कोणत्या विषाणूमुळे होतो? तर क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसमुळे होतो. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक
नक्की करा. धन्यवाद ताई.